सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मागील मॅच मध्ये ज्याने मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवला असा खेळाडू सध्याच्या घडीला स्ट्रायकर एनवर बॅटर योगेश, नॉन स्ट्रायकर एनवर बॅटर अविनाश, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कपिल. पंचांचा लेट्स प्लेचा इशारा. सामन्याला सुरुवात. क्वार्टर फायनल दिवस क्रमांक 3 आपण एन्जॉय करतायत. एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक या क्रीडा स्पर्धेचा क्वार्टर फायनलचा थरार. कपिलचा पहिला बॉल अडव्या बॅटनं फटका, तिथे क्षेत्ररक्षक. टेकन अ व्हेरी गुड कॅच. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. पहिला धक्का. योगेश बॅक टू द पॅव्हिलियन. आता काय निर्णय येतो. डिसिजन पेंडिंग. टेकन अ व्हेरी गुड कॅच. पहिला धक्का, पहिला हादरा. सर्वेशने जबरदस्त कॅच पकडलेला आहे. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. सर्वेची उंची आहे, त्याचा पुरेपूर फायदा त्याने घेतला आणि एक अतिशय सुंदर झेल पकडत विकेट गमवत असताना आपल्याला पाहायला मिळाले. बॅटर योगेश न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतील. इन ॲट नंबर 3 वेदांत दाखल होत आहेत. तिसऱ्या क्रमांकावर सिद्धू पाटील यांची कॅप्टनशिप कशा प्रकारे राहील ते आपल्याला पाहायचं. बाबाळे बी टीम त्यांच्याकडे बॅटिंगचा तोफखाना आहे. दुसऱ्या बाजूला गोलंदाज हे ब्रह्मास्त्र नेहमीच राहिलं टीम वाडेघरचं. त्यांची आज गोलंदाजी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कपिल, स्ट्रायकर एनवर वेदांत. धावफलकावर धावसंख्या अजून अकाउंट उघडायचं. एक फलंदाज बाद झालेत. सुंदर असा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक डॉट बॉल. व्हेरी गुड बॉलिंग. सुंदर गोलंदाजी. दोन्ही संघांवर समसमान दबाव असेल कारण ही क्वार्टर फायनलची लढत आहे. इथे जिंकलात तर बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल. एक चषक मानाचं करंडक आपल्या नावावर दाखल होणार आहे, आपल्या गावाच्या नावावर दाखल होणार आहे. त्यामुळे मॅच महत्वाची. कपिलचा हा चेंडू सलगचा तिसरा चेंडू डॉट फेकत असताना कपिल जबरदस्त गोलंदाजी करतो. अचूकता, सातत्य त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. समोर वेदांत आहे, थोड्याशा अडचणींचा सामना करतात. कपिलचा हा ही चेंडू तिथे यष्टिरक्षण थोडस सिद्धू पाटील यांचं खराब आहे, परंतु कौतुक व्हायला पाहिजे गोलंदाजाचं. लगातारचा हा चौथा चेंडू डॉट त्याने टाकलेला आहे. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. विकासदादा गायकवाड प्रसिद्ध उद्योजक तिसगाव यांनी प्रस्तुत केलेला हा संघ. पाचवा चेंडू डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी. आजच्या दिवसातील पहिलं निर्धाव षटक येईल का ते आपल्याला पाहायचं. जबरदस्त गोलंदाजी. 5 चेंडू आतापर्यंत डॉट टाकलेत. 6वा बॉल. सुंदर असा चेंडू पॉलो मध्ये क्षेत्ररक्षण जबरदस्त. आणि या स्पर्धेतलं आजच्या दिवसातलं पहिलं निर्धाव षटक. जबरदस्त गोलंदाजी कपिल या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळाली. कपिल पाटीलचं कौतुक व्हायला पाहिजे. पहिल्या बॉलवर योगेशची विकेट आली, तर नंतर वेदांतला अक्षरशः 5 चेंडू त्याने मैदानामध्ये उभं करून ठेवलं.
फिरकीचा जादूगर सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर सर्वेश पाटीलच्या हातामध्ये बॉल आहे. सर्वेशची गोलंदाजी मैदानामध्ये कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. दुसऱ्या बाजूला बॅटर महत्वाची भूमिका राहील या मॅच मध्ये अविनाशची. त्याचा खेळ कशा प्रकारे होतो ते पाहायचं. 2 विकेट आल्या पहिल्या षटकामध्ये. धाव कोणतीही खर्च केलेले नाही. द बॉस अर्थात शिवा भाकरे सर नाना फिटनेसचे सर्व व्यासपीठावर ज्यांचं शुभ आगमन होत आहे त्यांचा आज वाढदिवस आहे. दादांना वाढदिवसाच्या आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. पुतनेचे प्रसिद्ध असे उद्योजक शिवादादा भाकरे उपस्थित आहेत, त्यांचं करूया वेलकम. पहिलं षटक निर्धाव आलं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार सर्वेश पाटील. पहिला बॉल फटका सुंदर अविनाशच्या बॅट मधून चेंडू सीमा पार. 6 षटकार. षटकार येतोय पहिल्याच बॉलवर सर्वेशच्या. त्याचमुळे आपण या गोष्टीचा उल्लेख केला की अविनाशची बॅटिंग महत्वाची राहील. त्याच्या बॅटमधून षटकार आला. 6 धावा. युग 11चा अकाउंट ओपन. इथे टाकलेला चेंडू पंचांचा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. व्हाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या एका धावेच्या मदतीने वाढती जाऊन पोहोचेल सध्याच्या घडीला 7 या धावसंख्येवर. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावर. सर्वेश पाटील तयार. स्ट्रायकर एंडवर बॅटर अविनाश. त्याची कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. सुंदर असा चेंडू. तितका चांगला फटका. क्षेत्ररक्षक आले बॉलवर. एकच धाव. एक धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल सध्याच्या घडीला 8 या धावसंख्येवर. जोगेन आलेत इन ॲट नंबर 4 4थ्या क्रमांकावर. बघा त्यांची कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. जोगेन तयार आहेत. सिद्धेश गोलंदाजी मार्कवर सर्वेश आपल्याला पाहायला मिळतील. त्यांची कामगिरी कशी होते ते आपल्याला पाहायचं. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर एंडवर जोगेन आहे. हार्ड हिटिंग साठी तेही जाणले जातात. अविनाशला 7 धावे लागेल बॅटरला. इथे टाकलेला चेंडू गर्रकने वळणारा चेंडू. देशी गिरकी घेणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. ही खासियत आहे सर्वेश पाटीलची. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. धावफलक स्थिर. धावफलकावर 8 धावा. सुंदर बॉल. सुंदर चेंडू. जोगेनला अक्षरशः बॉल समजूच शकला नाही. टाकलेला उत्कृष्ट बॉल आपण पाहिला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत सध्याच्या घडीला सर्वेश पाटील. एक षटकार जरूर आला परंतु तदनंतर कमबॅक दमदार. इथे टाकलेला बॉल पंचांचा मात्र इथे अवांतरचा इशारा. व्हाईटच्या रूपाने एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 9 धावा. सर्वेश दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची खूप मोठी क्षमता या खेळाडूकडे. दुसऱ्या बाजूला जोगेन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संघ थोडंसं अडचणीमध्ये. त्या अडचणींवर मात करावी लागेल. गोलंदाज तयार. टाकलेला बॉल. सुंदर असा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर दुहेरी अंकात प्रवेश करते. 10 ऑन द बोर्ड. युग 11 भाबाळे हा संघ थोड्याशा अडचणींमध्ये वाढ होताना पाहायला मिळते. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर सर्वेश. स्ट्रायकर एंडवर अविनाश. हे बॅटल चांगलं रंगेल कारण दुसऱ्या एका बाजूला पाहिलं हार्ड हिटिंग बॅटर आहे. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मध्ये फिरकीचा जादूगर म्हणून ज्याची ओळख आहे तो सर्वेश. गोलंदाजी मार्कवर तयार आहेत सर्वेश पाटील. सुंदर असा बॉल. जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. यासाठी हा खेळाडू प्रसिद्ध आहे. मैदानाच्या आतमध्ये जरी आहे अविनाशने एक षटकार त्याच्या विरोधामध्ये खेळला परंतु काय गोलंदाजी करतोय मैदानामध्ये. अचूकता पाहायला मिळते. धावफलकावर धावसंख्या 10 धावा. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं कंप्लीट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 2-11 युग 11 भावाले संधी दे बॅट डीजेला.
अतुल भोईर आलेत गोलंदाजी मार्कवर. पहिल्या सामन्यापासून इम्प्रेस करणारा खेळाडू अतुल. दुसऱ्या बाजूला आपण अविनाश या खेळाडूला पाहतोय. त्या खेळाडूवर खूप मोठी जिम्मेदारी आहे. त्याचा खेळ मैदानामध्ये कशा प्रकारे होईल ते पाहायचं. अतुल तयार. अतुलचा हा चेंडू सुंदररित्या तळलाय. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. धापलकावर धाव संख्या स्थिर. 11 धावा. 2 बाद 11. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये 4 षटकांची लढत आहे. 24 बॉल मध्ये तुम्हाला तुमचा पूर्णपणे कसब इथे लावावा लागेल. कशा प्रकारे कामगिरी होते ते आपल्याला पाहायचं. अजूनही 11 चेंडू शिल्लक आहेत. कमीत कमी 35-40 धावांपर्यंत जाणं गरजेचं राहील. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. सुंदर असा बॉल. तितका जबरदस्त फटका. अविनाशच्या पाडमधून चेंडू सीमा पार. 4. चौकारील. चौकाराच्या मदतीने संघात जाऊ संख्या धावपलकावर 15 धावा. सुंदर फटका. टायमिंग देखील अतिशय सुंदर पाहायला मिळालं. इथे देखील सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. 1च धाव. सर्वेश असं क्षेत्ररक्षण सुंदर होतं. 1 धाव आली. 1 धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या वाढेल. 15 झालेल्या आहेत. पहिल्या थोडीशी मिस्टेक झाली होती आमच्या स्कोरर कडून. थोडीशी दिलगिरी आम्ही व्यक्त करू. 15 धावा धावपलकावर. धावपलकावर. सुंदर गोलंदाजी. अचूकता जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. धावपलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 16 धावा. 4 चेंडू आतापर्यंत अतुलचे. अजून एक सुंदर असा बॉल. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा इशारा आपल्याला पाहायचा. व्हाईट बॉल +1. 2 धावा. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल ती 18 या धावसंख्येवर. 18 धावा धावपलकावर. धावा बनवाव्या लागतील. स्ट्रायकर एंडवर सध्याच्या घडीला अविनाश या खेळाडूवर खूप मोठी जिम्मेदारी आहे. आतापर्यंत जेवढी स्ट्राईक अविनाशला मिळाली तिथे त्याने धावा बनवलेल्या पाहायला मिळाल्या. परंतु दुसऱ्या बाजूने 7 आतापर्यंत मिळालेले नाही ती अविनाशला. गोलंदाज तयार. सुंदर असा बॉल. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? परंतु 1च धाव. 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलकावर वाढेल. 19 धावा. शेवटचा बॉल. तिसऱ्या षटकातील क्वार्टर फायनलची लढत आहे. जबरदस्त गोलंदाजी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. रोशन डिसूजा उपस्थित होतात आणि आल्याबरोबर काहीसा आनंदही घेऊन आलेत. हे सर्वात महत्वाचं. इथे टाकलेला बॉल. चेंडू हवेमध्ये. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक सुंदर झेल. फलंदाज माघारी. दीपेन आलेत न्यू बॅटर मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज तयार. सिद्धू.
अविनाश ऑन स्ट्राइक. सिद्धू पाटील गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. बघूया या अंतिम षटकामध्ये त्यांची गोलंदाजी कशा प्रकारे होती. पहिलाच बॉल फटका दमदार चेंडू हवेमध्ये. कॉलिंग सुंदर. फलंदाज फेल. सर्वेश पाटीलचा जबरदस्त झेल. फलंदाज बाद. विकेट शाळेत न्यू बॅटर मैदानामध्ये. पहिल्याच बॉलवर सिद्धू पाटीलने देखील विकेट घेतली. इथे टाकलेला बॉल सुंदर असा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. तिथे क्षेत्ररक्षक आलेत. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल सध्याच्या घडीला 20 या धावसंख्येवर. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकर इनवर बॅटर दीपेन. सुंदर बॉल. सुंदर बॉल. सिद्धू पाटील 2 बॉल मध्ये 2 विकेट घेत असेल गोलंदाज सिद्धू पाटील तर आजचे बर्थडे बॉय बॉस शिवा भाकरे सर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे बॅक टू बॅक 2 विकेट साठी. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल चेंडू हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता धावा या बॉलवर येतील 2 आणि संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. जाऊन पोहोचेल ती 22 या धावसंख्येवर. 22 ऑन द बोर्ड. 22 धावा. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. सिद्धू गोलंदाजी मार्कवर. सुंदर असा बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी सिद्धू पाटील प्रभावित करतायत. आणि इथे जर आपण पाहिलं प्रसिद्ध उद्योजक तिसगावचे विकासदादा गायकवाड यांनी प्रस्तुत केलेला हा संघ जय जलेश्वर वाडेकर जबरदस्त कामगिरी करतो. धावफलकावर धावसंख्या 23. 23 ऑन द बोर्ड. शेवटचा एक बॉल. 23 धावा झालेल्या आहेत. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर सिद्धू. सिद्धूचा हा बॉल सुंदररित्या तळाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. फक्त सिंगल. सिंगलच्या जास्त काहीच नाही. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 24 धावा. 25 धावांची आवश्यकता. एकनाथ शेठ दळवी स्मृती चषकामध्ये 25 धावांचं टार्गेट आहे. पाहूया ते लक्ष कशा प्रकारे पार केलं जाईल ते आपल्याला पाहायचंय. चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावा. तोपर्यंत संधी देवा डीजे नागोला. दादांचा वाढदिवस जो मात्र साजरा करतोय द बॉस
उतनेचे प्रसिद्ध उद्योजक नाना फिटनेसचे सर्वेसर्वा शिवादादा भाकरे यांचा वाढदिवस आपण व्यासपीठावर साजरा करतो. दादांची उपस्थिती आमचे सर्व आयोजक आहेत आणि या स्पर्धेसाठी देखील खूप मोलाचं सहकार्य दादांचं नेहमीच असतं. कुरवलीमध्ये स्पर्धा असो किंवा उतनेमध्ये स्पर्धा असो, दोन्ही गावं नेहमीच एकत्र येत असतात आणि दादांचा वाढदिवस आपण व्यासपीठावर साजरा करतोय. पुन्हा एकदा आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं द बॉस शिवादादा भाकरे यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. स्ट्रायकर एंडवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील ते अतुल भोईर आणि नॉन स्ट्रायकर एंडला सिद्धू पाटील. जबरदस्त टायमिंगचा बादशाह म्हणून नागेशची ओळख आहे, त्यांचं कौतुक आपण करू. सलगचे 5 चौकार एका मॅच मध्ये खेळलेले आहेत, तो अतुल भोईर आहेत आणि दुसऱ्या बाजूला सिद्धू पाटील जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. नवनाथ गोलंदाजी मार्कवर 25 धावांचं लक्ष. दोन्ही पंच मैदानामध्ये विशेषतः कौतुक करू आपण प्रदीप दळवी यांचं. सध्याच्या घडीला पंचांच्या भूमिकेमध्ये भरपूर चांगली कामगिरी त्यांची राहिली. दुसऱ्या बाजूला अमित डांगरे सर आहेत. धन्यवाद. शिवा भाकरे सर या स्पर्धेतून रजा घेतात, त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि संध्याकाळी मला वाटतं उतने गावामध्ये खूप मोठा जल्लोष असेल, त्यांना देऊयात ऑल द बेस्ट. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मॅच साठी 25 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. पंचांचा लेट्स प्लेचा इशारा अमित डांगरे सर आणि प्रदीप दळवी. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये अमित सर आहेत. स्क्वेअर लेग पंच प्रदीप सर. गोलंदाज तयार नवनाथ. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं स्मॅश केलं या बॉलला. व्हॉट अ शॉट. अतुल भोईरचा धमाका षटकार. गोष्टीचा उल्लेख करत होतो की सूरज केनेची कमी पहिल्या 2 सामन्यामध्ये खल्ली नाही, परंतु मुख्य मॅच मध्ये सूरजची कमी खल्ली. टाकलेला बॉल परफेक्ट यॉर्कर. नवनाथचा प्रत्युत्तरच नव्हतं. बॅटर अतुल भोईरकडे. फलंदाज बाद. 1 तेरी 1 मेरी. फलंदाज बाद. टीम आपली गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर नवनाथ. स्ट्रायकर एंडवर प्रणित पाटील. सुंदर असा बॉल. तितकाच चांगला फटका प्रणित यांच्या बॅटमधून आला. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 7 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावर. दिवस तिसऱ्या दिवसातील अंतिम सामना मैदानामध्ये रंगतो.
जबरदस्त मुकाबला आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज तयार, स्ट्रायकर एंडवर सिद्धू पाटील. सुंदर असा बॉल, व्हॉट अ शॉट, टायमिंग, प्लेसमेंट जबरदस्त. सिद्धू पाटीलच्या बॅटमधून चेंडू सीमारेषा ओलांडेल. 4 धावा. थँक्यू. डबल कव्हर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला वाढती जाऊन पोहोचेल ती 11 या धावसंख्येवर. सुंदर बॅटिंग. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी मार्कवर. 11 धावा डबल कव्हर. नवनाथ. सिद्धू पाटील साठी पुन्हा एकदा जबरदस्त टोला. बॅटिंग सुपर होती मैदानामध्ये सिद्धू पाटीलची. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा ओलांडेल. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. यानंतरच्या बॉलवर चौकार आला प्रसिद्ध उद्योजक तिसगावचे विकासदादा गायकवाड ज्यांनी हा संघ प्रस्तुत केला. त्यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. संघाची धावसंख्या धावफलकावर 15 धावा. जबरदस्त बॅटिंग मात्र पाहायला मिळते. पुन्हा एकदा सुंदर सुंदर फटका. या स्पर्धेतली आजच्या दिवसातली तिसरी चौकार हॅट्रिक. 2 कंप्लीट केल्या सिद्धू पाटीलने, 1 कंप्लीट केले बॅटर अतुल भोईरने. 4 धावा. उद्योजक या टीमचे ओनर विकासदादा गायकवाड यांच्याकडून या चौकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सिद्धू पाटील साठी का बॅटिंग करतोय मैदानामध्ये. डबल कव्हर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 19 धावा. विजयाचं समीकरण आपण पाहू. 6 बनवायच्यात, 18 चेंडू शिल्लक. योगेश भालेकर गोलंदाजी मार्कवर तयार. बॅटिंग अतिशय जबरदस्त केली होती सेकंड मॅच मध्ये. योगेशची विकेट महत्वाची होती. पहिल्याच बॉलवर योगेश 5 झाले. त्यानंतर संघ बॅकफुटला जाताना पाहायला मिळाला. थोडासा संघर्ष मैदानामध्ये अविनाशने जरूर केला, परंतु त्याला साथ मिळाली नाही. गोलंदाजांचं कौतुक करू. जयजलेश्वर वाडेकरच्या काय गोलंदाजी केली त्यांनी. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल, सुंदर असा चेंडू. पंचांकडे अपील. लेग बिफोरची शिकार. फलंदाज माघारी प्रणित पाटील. न्यू बॅटर मैदानामध्ये सर्वेश पाटील दाखल झालेत. विजयासाठी 6 धावांचं लक्ष्य. 17 चेंडू अजूनही शिल्लक. गोलंदाज तयार. दे सुंदर असा बॉल. तितका चांगला फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 1 सिंगल आली या बॉलवर. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती 20 या धावसंख्येवर. 20 ऑन द बोर्ड. 5 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 16 चेंडू शिल्लक आहेत. सिद्धू पाटील. सुंदर असा बॉल. डॉट चेंडू. निर्धाव बॉल येताना पाहायला मिळेल. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 15 आणि 15 चेंडूंमध्ये 5 धावा. हे समीकरण योगेश भालेराव सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर आहेत. सॉरी भालेकर. त्यांची गोलंदाजी सुंदर होताना पाहायला मिळते आतापर्यंत. फुल टॉच. तितका सुंदर असा फटका. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. 1 सिंगल आली. ओव्हर थ्रो आणि इथे आलेल्या आहेत त्या 2 धावा. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 22 धावा.
विकास गायकवाड प्रसिद्ध उद्योजक आहेत तिसगावचे, त्यांनी जय जलेश्वर वाडेगर संघावर विश्वास दाखवला, त्यांना स्पॉन्सरशिप ओनरशिप केली आणि तो संघ मैदानामध्ये जबरदस्त परफॉर्मन्स करतोय तिसऱ्या दिवसात. आडव्या बॅटनं फटका खेळलाय, डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक सुंदर झेल, फलंदाज सिद्धू पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. कपिल आलेत, कपिल पाटील, ज्यांनी गोलंदाजी करत असताना पहिलं षटक निर्धाव टाकलं होतं मॅच मध्ये. तो कपिल सध्याच्या घडीला स्ट्रायकर इनवर. क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉय, दांडीगुल. केतन आलेत मैदानामध्ये. 3 धावांची अजूनही आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 12 चेंडू, 12 चेंडूंमध्ये 3 धावा. एकनाथ शेट दळवी स्मृती चषकाच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये जाण्यासाठी, टॉप 4 मध्ये एंटर करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. विकेश विकेश तयार, गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडू 3 धावा. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. विकेशला सध्या आपण पाहू शकाल. प्रणित सर्वेश पाटील, फुल टॉस बॉल, सुंदर चेंडू हाताळलाय, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. शेवटचे बॉल मैदानामध्ये आता शिल्लक आहेत. 11 चेंडू 3 धावा. हे समीकरण जय जलेश्वर वाडेगर संघासमोर. सुंदर कामगिरी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. सुंदर असा बॉल, तितका चांगला फटका जो मात्र पाहायला मिळतोय. सर्वेश पाटीलच्या बॅट मधून एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रन आउट. फलंदाज बाद. 5वा फलंदाज मध्ये वैदिक भंडारी दाखल होताना पाहायला मिळतील. स्ट्रायकर इनवर बॅटर आपण पाहतोय सध्याच्या घडीला सर्वेश पाटील. 2 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. विकेश, विकेटचा बॉल, फटका दमदार. एकनाथ शेट दळवी स्मृती चषकाच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल जय जलेश्वर वाडेगर, विकासदादा गायकवाड प्रसिद्ध उद्योजक तिसगाव यांनी प्रस्तुत केलेला संघ. अभिनंदन. हार्ड लक टीम युग 11 भाबाळे.